उनका स्वागत किया जा रहा है हमारे मंच पर। चलिए मैच की तरफ चलेंगे जहां पर कौशिक राउत होंगे अगला मैच लेकर। एक तरफ डीएनसीसी नगर और एक तरफ टीम नजर आएगी इनविजिबल नगर बॉक्स। मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते। पहिले चेंडू हाताळताना गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते। पहिला चेंडू अप्रतिम खेळ अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते। एकेरी दरम्यान सुरुवात होताना पाहायला मिळते पहिल्या इनिंगच्या डावाला। हो ठीक अमर आणि संतोषची जुळी मैत्रीची आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला बॅटिंगसाठी। गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील। पहिला फुल टॉस बॉल हलका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो। एक न धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावा फलकावरती पाहायला मिळतात। चांगल्या रीतीने सुरुवात करताना हे दोन चेंडू मागे पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्या बॉलिंग मार्क मध्ये पाहायला मिळते। टाळांचा कडकडाट पाहायला मिळतो। सरा बॅटचा वापर केला अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळते। काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाजाच्या माध्यमातून तीन चेंडू मागे दोन धावा खर्च केल्यात। इकडे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची वरची जे कडा लागून चेंडू मात्र स्क्वेअर एक रिझनला ट्रॅव्हलचा पाहायला मिळाला। एक न धावफला पुन्हा एकदा आकार घेईल। चार चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा धावफल करते पाहायला मिळतील। दोन चेंडूचा खेळ उर्वरित असेल। इकडे पुन्हा एकदा सरा बॅटचा वापर कर रनआउटची संधी घातक करू शकते। इकडे दीपक इलेव्हन संघाचा एक प्रतिनिधी आपण मात्र आयोजकाकडे यायचा आहे। दीपक इलेव्हन संघ आपला एक खेळाडू मात्र आयोजकांनी भेटायचा आहे। अनाउंसमेंट है कि जो भी गेंदबाज अगर मैदान में डालेगा इनविजिबल का तो उसे 1000 रुपए के नाम दिया जाएगा। धर्मेंद्र यादव की तरफ से। जाकिर मामू हमारे मंच पर आइए प्लीज। जाकिर भाई मंच पर आइए प्लीज। पहिला अंतिम चेंडू पाहायला मिळते। 5 धावा फलकावरती अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील। इकडे फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केलाय। चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर। संतोषच्या बॅट मधनं एकदम सामने खेळावा लागतील। 9 धावा मध्ये संपवणं हे अनिवार्य असेल या स्पर्धेच्या नियमानुसार। तोच स्पीड अप सुद्धा मित्रांनो विनंती करतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फॉल करते पाहायला मिळाले। एक चौकार एक वाईट बॉल 4 सिंगल पाहायला मिळाले। तर पहिल्या षटकामागे एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला होता। दुसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज। जर मात्र फलंदाजाने 3 चेंडू मागे 3 चौकार घेतले तर कृष्णाकडनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। इकडे स्लोवर लेग ब्रेकचा मारा केलाय। पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे। पंचांचा बोट आकाशाकडे जाणार नाही अर्थातच। इकडनं मात्र DRS चा वापर केला गेलाय। DRS किसने लिया? फील्डिंग करने में रिव्यू लिया स्टंपिंग के लिए। अंपायर डिसीजन देगी मैदान के अंदर आकर। और देखिए जो भी बल्लेबाज हैट्रिक चौका लगाएगा उसे 2000 रुपए का नाम कृष्णा सिंह की तरफ से। और कोई भी गेंदबाज हैट्रिक विकेट लेगा तो धर्मेंद्र यादव की तरफ से 2000 रुपए का नाम।
एक विकेट पर 2000 रुपए का इनाम होगा धर्मेंद्र यादव। और देखिए फील्डिंग करने वाली टीम आपका रिव्यू यहाँ पर समाप्त होता हुआ हम मैच की तरफ कोशिश कर फिर से बात जोड़ेंगे। इकडनं मात्र रिव्यू गमावला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून इकडनं मात्र विकेट सॅक्रिफाईस इकडनं मात्र पायावरती कुऱ्हाड मारली म्हणायला हरकत नाही फलंदाज बाद गॉन मात्र विपुलने मात्र हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 2000 रुपयाचे कॅश प्राइज लागू झाले सगळीकडे मला DNCC च्या कुठल्याही खेळाडूने मात्र चौकार मारला तर मात्र कृष्ण सरांकडे मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। पुन्हा एकदा मॅचला होतो सुरुवात गुणांचा मार्क वरती गुणांचा सज्ज होताना पाहायला मिळते नवीन खेळ मैदानाच्या आतमध्ये नो चेंडू हाताळला गेला नो +4 आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील या बॉलवरती 5 आमच्या कॉम्बॉक्स मध्ये द्यायचंय पुणे टॉप करण्याचा प्रयत्न इकडे मध्ये एक धाव घटक करू शकते इकडे पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु पंच सांगताना सुखरूपपणे आपल्या क्रीजवर पोहोचला गेला फलंदाजा एक ना धावफलक पुन्हा एकदा 15 या अंकावरती पाहायला मिळते। चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं प्लीज संतोष पाहायला मिळतोय स्ट्राइक इन वरती गोलंदाज पुन्हा एकदा वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्क वरती बॅटिंग पाहायला मिळते सज्ज होताना इकडे राहुल खाते खेळण्याचा प्रयत्न डब्बल माइंड होताना पाहायला मिळतोय फलंदाजांच्या माध्यमातून चौकार मारून एक धाव काढू इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळतो दीपक इले संघाचा एक खेळ मात्र कॉम्बॉक्स मध्ये आहे दीपक इले संघ आपला एक खेळ कॉम्बॉक्स मध्ये प्लीज टॅप करण्याचा प्रयत्न इकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार नाही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर या बॉलवरती धावा मिळतील 4 या पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून चेंडू 19 धावा करते पाहायला मिळतात त्याला दीपक इले संघ आपला मात्र एक खेळाडू आयोजकांची भेटायचं आहे 19 धावा करते पाहायला मिळते अंतिम चेंडूचा खेळ उर्वरित असेल दुसऱ्या षटकातील या अंतिम चेंडूचा खेळ मात्र उर्वरित असेल पण अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू विपुल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये स्पेल एक रिझायला ट्रॅव्हलचा पाहायला मिळते एकच धाव मिळेल एकच्या माध्यमातून दुसरं काही मिळणार नाहीये 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एक विकेट गमावलं गेलंय DNCC संघाच्या माध्यमातून 10 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेली 2 षटकामागे राहुल पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इकडनं मात्र रनआउटची संधी घातक ठरू शकली असती परंतु इकडनं मात्र काय घडतंय चुकी होत आहे बायच्या स्वरूपात एक धाव मिळताना पाहायला मिळते गच्चार थ्रो म्हणायला हरकत नाहीये या चेंडूवर कुठलीही धाव मिळाली नसती परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र
डेंजर एंडकडे मात्र थ्रो केला गेला नाही. एक धावा मिळेल. 1 च्या माध्यमातून 21 धावा धावफल करते पाहायला मिळते. चला टीम मीटिंग कमी करा. राहुल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने आपल्या नावावर केला होता तो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूत प्रथम हाताळला गेला. 1 खर्च केली. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. शेतकरी पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडू घेऊन टाळ्यांचं कळकळाट स्वागत आपण पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अडवला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. राहुल आपल्या संघात कमबॅक करून देईल का हे देखील पाहणं योग्य असेल. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. इकडे मात्र हात मात्र स्पर्श झालाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. इकडनं मात्र नशिबाचा चौकार आलाय म्हणायला हरकत नाहीये. संतोषच्या माध्यमातून 4. वरती 3 चेंडू समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना इकडे फटका फसला. इकडनं मात्र चुकी कळली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकच धाव 26 धावा धावफलक वरती पाहायला मिळतात. 2.4 सखे योग्य समाप्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडू सखे उर्वरिशेष असेल. हा मधील जो संघ मात्र विजय होईल ना तो संघ मात्र पॅराडाईज संघासमोर खेळेल. पुढील मॅच पॅराडाईज संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. कुठला संघ असेल. इकडनं मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्यमात चेंडू मात्र ट्रॅव्हल पाहायला मिळतो. चेंडू मात्र झालाय सीमारेषेच्या बाहेर. संतोषच्या पाठमधला चौकार. मिळतात. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस मध्ये टीम मीटिंग करताना पाहायला मिळते. प्लस पिढ्यापासून थोडस पंच सांगायचं आहे. लास्ट बॉल आहे. अंतिम चेंडूचा खेळ उर्वरिशेष असे थोडस मागणं षटक राहुल हाताळताना पाहायला मिळतोय. 10 धावा खर्च केला. 5 चेंडू मागे आतापर्यंत. अंतिम आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. राहुल टू संतोष हे समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अनोख्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळते. बॅटिंग स्टाईल वेगळी आहे संतोष या फलंदाजाची. गचा क्षेत्ररक्षक आणि इकडनं मात्र प्रेक्षक सांगतात हा चेंडू मात्र चौकार नाहीये. एकच धाव मिळताना पाहायला मिळेल. अशा रीतीने 3 षटक संपू शकताना पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पहिला कुठला गोलंदाज असेल तो मात्र अंतिम डेट ओव्हर हाताळले जाईल. तोपर्यंत हवे संगीत कक्षेमध्ये ऐकूया डीजेला. डेट ओव्हर स्पेशली अंतिम षटक हाणामारीचे षटक असेल. शेहबाज पाहायला मिळतोय. सरा बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. इकडनं मात्र संतोषच्या खेळीला लागलाय. पूर्ण विराम. बॅक टू पॅव्हिलियन गॉन. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. संतोषच्या माध्यमातून 3 चौकार 3 सिंगल अशा 15 धावा बनवून बाद होताना पाहायला मिळतोय. मानसिक मात्र स्वागत आपण मात्र हॉस्पिटल मात्र विराजमान होते. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने निर्धाव चेंडू खेळताना पाहायला मिळतो. फलंदाज गोलूच्या माध्यमातून प्रथम गोलंदाजी करताना
अशा तऱ्हेने गोलंदाजी करावी लागेल. अचूक चेंडूवरती भेदक मारा गोलंदाजांना करावा लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्जता पाहायला मिळतोय. इकडनं मात्र अप्रतिम चेंडूला पाहिलंय, चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. गोलूच्या बॅट मधनं पहिला चौकार 4. फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ उर्वरित या 2 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं योग्य असेल. गुरुच्या बॅट मध्ये 2 चौकार येताना पाहायला मिळतात. वन्स अगेन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इकडे मात्र खोलातला बॉल मात्र ड्राईव्ह केला, एकच धाव मिळेल. याच्या माध्यमातून दुसऱ्या काही मिळणार आहे. 40 धावा धावफल करते पाहायला मिळतात. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. 3.5 खेळ योग्य इथे समाप्त पाहायला मिळतो. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडस मात्र फॅमिली मध्ये पाहायला मिळते. एक धाव मिळेल. 41 धावा धावफल कव्हर 42. 42 धावा टार्गेट मध्ये सेट करण्यात आले. मुझे किसी का ही आपका तरफ स्वागत करेंगे राम सिंह ठाकुर, उनका स्वागत किया जाएगा. मामू काय मामू किधर है? ए राजू ऊपर जाना फटाफट करवा देना. मामू आइए, आपका तो स्वागत किया जाएगा. राम सिंह ठाकुर, इनका स्वागत करिए प्लीज. मुझे की आइए, आपका तो स्वागत किया जाएगा. राम सिंह ठाकुर, इनका स्वागत हमारे मंच पर किया जा रहा है. जकीर मामू इनके हाथों से. अरे वहां बता उसको, ए राजू बता ना उसको. देखिए स्वागत हमारे मंच पर किया जा रहा है. जकीर मामू इनके हाथों से राम सिंह ठाकुर, इनका स्वागत हमारे मंच पर. बहुत शुक्रिया मेरा. चलिए मैच की तरफ. ₹5,000 कैश प्राइज आपको हमारे मंच पर आकर देना होगा, ध्यान में रखिएगा. और उनकी तरफ से 5,000 कैश प्राइज डीएल से लगाया गया.
सुरुवात करायची थोडीशी स्पीड बसत हा मॅच होतो सुरुवात सेकंड इनिंगच्या डावाला होतो सुरुवात यामध्ये जो संघ मात्र विजय होईल क्वार्टर फायनल मध्ये खेळ पॅराडाईज संघासमोर कुठला संघ असेल हे देखील पाहणं योग्य असेल पहिला चेंडू हलक्यात खेळता पाहायला मिळते एक धाव मिळेल बॅटिंग करणारी टीम जर मात्र संघ मात्र जिंकले धर्मेंद्र यादव सरांकडे मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इन्व्हिन्सिबल टीमला दिलं जाईल इकडे बाहेरच्या हलकीची का यष्टी रक्षक मात्र बीट होता पाहायला मिळते चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होता पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात अशाच रीतीने सुरुवात करावी लागेल 42 धावाचा टार्गेट मात्र सेट केला 40 धावांची आवश्यकता असेल 22 चेंडू मागे इकडे हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इकडे रनआउटची संधी गमावली गेली आहे गचार थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू मागे 3 धाव फलकावरती पाहायला मिळतात बाबू पुणे एकदा बॉलिंग मार्क वरती सज्जता पाहायला मिळेल आता मात्र समोरचे रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे यष्टी रक्षक थोडस मात्र बीट होता पाहायला मिळते पुन्हा एकदा एकच धाव काही कमाल राहिला आतापर्यंत गोलंदाज बाबूच्या माध्यमातून 4 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या गेल्यात अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल मोठे फटके देखील खेळावे लागतील दोन्ही देखील फलंदाजाला कानमंत्र दिला गेला गोलंदाजाला बाबून आतापर्यंत चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क वरती सचित्र पाहायला मिळते सहा बॅटचा वापर केला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रनआउटची संधी आणि इकडनं मात्र संधी गमावली गेली स्क्वेअर फेकी पाहायला मिळते थोडस कचार थ्रो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावरती पाहायला मिळते पहिला अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल पुन्हा एकदा गोलंदाज आपला बॉलिंग मार्क वरती सज्जता पाहायला मिळेल अंतिम चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळतोय बाबू टू रोहित इकडे मध्ये 9 चेंडू हाताळला गेलाय 9+4 अशा रीतीने 5 धावा मिळतील शहबाजच्या बॅट मधनं चौकार पाहायला मिळतो अशा रीतीने फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना पाच चेंडू 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात स्क्वेअर चेंडू हाताळल्यानंतर चौकार येताना पाहायला मिळतोय चला बॅटिंग करायची इन्व्हिजिबल संघ आपल्या आता 12 धावा पण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय फटका फेडण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू जी सांगत होता पाहायला मिळते डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात विदाउट लॉस चला बॅटिंग करायची आपला 10वा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे त्यांचं सांगायचं आहे थोडंसं स्पीड असू द्या प्लीज आज मात्र आपल्याला 4था सामने खेळवायचे आजच्या दिवसामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या दुसऱ्या षटकात कुठला गोलंदाज असेल आपल्या बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल त्याला थोडं स्पीड बसू द्या सोनू पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकाकरिता तुला DNCC संघ आपण मात्र वारंवार विनंती केली जाते थोडं स्पीड उपस्थित द्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं हे अनिवार्य असेल याच्यामध्ये दक्षता घ्यायची आहे पुन्हा एकदा गोलंदाज सज्जता पाहायला मिळते पहिल्या चेंडू हाताळण्याकरिता इकडनं टॅप केलाय इकडनं मात्र निर्धाव चेंडूने मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात डॉट बॉल सोनू चांगल्या अर्थाने गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतो 9 धावा धावफलकावरती
मोठा फटका खेळावा लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. इकडनं मात्र चेंडूला सोडून दिला पंच आमच्याकडे बोलताना इट इज द व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफल वरती धावा मात्र पाहायला मिळतील 10 धावा एक चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्जता पाहायला मिळेल पुढील चेंडू हाताळण्याकरिता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र इन टू दी गॅप मध्ये खेळून आणि चाललं रोहितच्या बॅट मधनं एकदा ऋषीदार चौकार. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चला फिल्डिंग करणारी टीम प्लीज आणि कृपया करून विनंती करते आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घेते. पंच देखील तुम्हाला वारंवार सूचना करतात की आपण मात्र प्रत्येक बॉलावर आपण मात्र टीम मीटिंग घेऊ नका ही आपणास विनंती करतो स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मॅच सुरुवात थोडंसं स्पीड अप असू द्या. सोनू पुणे आपल्या बॉलिंग मार्क वरती फुल टॉस बॉल इकडनं मला टॅप करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी 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 परंतु पंचांकडे अपील मागितली होती परंतु पंच सांगताना स्तंभला चेंडू मात्र लागलाच नाहीये हे सांगताना पंचांच्या माध्यमातून एकच धाव मिळेल एकच्या माध्यमातून धावफल पुन्हा एकदा आकार घेईल 15 या अंकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीने चांगली गोलंदाजी. चला फिल्डिंग करा टीम प्रत्येक चेंडूवर आपण मात्र क्षेत्ररक्षण साचवू नका ही आपणास विनंती करतोय. पंच सांगायचं आहे विकेट मध्ये क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना पाहायला मिळते DNCC संघाच्या माध्यमातून. विकेट मध्ये टाळ्यांचा कडकडा पाहायला मिळतो फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. येताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफल करते पाहायला मिळतात. विदाउट लॉस एकही विकेट गमावलेला नाही आतापर्यंत. आघाडीची जोडी खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळते. पुणे येथे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना वारंवार पाहायला मिळते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 42 धावांचा टार्गेट मात्र सेट केल्याच्या मागे 42 रन बनवायचे असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. च्या स्वरूपात फलंदाज बाद बॅक टू बॅक 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. बॅटर आहे अशा रीतीने खेळ करेल देखील पाहणे योग्य असेल. पुणे एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्जता पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला इकडनं मात्र एक धाव मिळेल एकच्या माध्यमातून दुसरं काही मिळणार नाही. 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ उर्वरित असेल 16 धावा धावफल करते पाहायला मिळतात. इकडनं मात्र मोठे फटके खेचावे लागतील चौकाराची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना. विकेट प्रथम चेंडू पाहायला मिळतो पंचांकडे विकेटची अपील मागितली पंचाचा सिग्नल बाईच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. एकदा धावफल एकदा आकार घेईल 17 या अंकांवरती पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाज आतापर्यंत DNC संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुणे इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडनं मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का तर हो आणि इकडनं मात्र रनआउटच्या स्वरूपात पुणे इथं फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 5.
संघाचे 5 चेंडू 21 धावा बनवले जातील का हे देखील पाहणं योग्य असेल. चेंडू जेव्हा सोडून दिला पंच आमच्याकडे येताना इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना 22 धावा फल करते पाहायला मिळतात. 5 चौका खेचाव्या लागतील. इकडे प्रति फटका पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल एकच्या माध्यमातून दुसरा काही मिळणार नाही. 23 धावा फलकावरती 2 चेंडूच्या समाप्त खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव चेंडू सरळचा वापर केला. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगतो पाहायला मिळते. पुन्हा एकदा इकडनं मात्र विकेट गमावली जाईल. इकडनं मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 6 तंबूच्या असलेला परतताना पाहायला मिळतोय. पॅरेडाईज संघ आपल्या मात्र करण्यात आला इथे टॉससाठी. इकडनं मात्र टॅप केलाय. कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडूची सांगतो होताना पाहायला मिळते. इकडनं मात्र DNCC संघ मात्र विजय होताना पाहायला मिळतो. पुढील मॅच पाहायला मिळेल. एका साईडला पॅरेडाईज बुल्सर तर दुसऱ्या साईडला DNCC संघ पाहायला मिळतील.